संघर्ष मुरबे रात्री जर पाहिलं गेलं तर विभूर भागामध्ये चॅम्पियन बनला. विशाल तरे आज पाहायला भेटत नाही आहे या संघामध्ये, परंतु खूप चांगला क्रिकेट राहिलं संघर्ष मुरबे. या वर्षामध्ये 5 ट्रॉफीज आपल्या नावावर करणारा संघ रोनित आहे. पहिल्या षटकामध्ये सज्ज झालाय. दुर्देश यशाच्या मागे पाहू शकाल सज्ज होतोय. पहिला षटका, पहिला चेंडू गॅप मध्ये सुरेख अप्रतिम अनुच्या बॅटमन चौकार 4. धन्यवाद मास्टर. पहिल्या चेंडूवर चौकार नक्की ठोकलाय. अनुने चांगली सुरुवात केली आहे. रोनितच्या पहिल्या चेंडूवर गॅपमध्ये फटका खेळला ऑन साईडला. त्यावर 4 खेळाडू सज्ज केले जातील. आणि जर पाहिलं तर ऑफ साईडला जर पाहिलं गेलं 3 खेळाडू सज्ज करतायत. अशा प्रकारे क्षेत्र सजवलं गेलं. जर पाहिले गेलं तर संघर्ष मुरबे या संघाकडून शॉर्ट बॉल स्क्वेअरला खेळला गेला. खेळाडू तिकडे पोहोचतो, चेंडूला फील्ड करतो. एक सिंगल दा विकेट दाबाने धावपक पुढे सहसावते. धावसंख्या जाऊन पोहोचेल ती म्हणजेच 5 अंकावर. बघत चेंडूचा खेळ संपला गेला. 2 चेंडू 5 धावा धावपक लगावल्या गेल्या. यावेळी चांगला चेंडू म्हणावा लागेल. सुरेख चेंडू टाकला गेला. डॉट बॉल नक्कीच आला. निर्धाव चेंडू डॉट बॉल नक्की सांगता झाली आहे. रोहित डावखोर फलंदाज आहे. स्ट्राईकवर परत रोनितचा कमबॅक चांगला राहिला. पहिल्या चेंडूवर चौकार, दुसऱ्या चेंडूवर 1 धाव, तिसरा चेंडू निर्धाव. आता परत 2 संघ नक्कीच क्वालिफाय झाले सेमीफायनलमध्ये. पहिला संघ पॅराडाईज नक्कीच पाहायला भेटला. आणि आजच्या दिवसामध्ये 5 संघ. बघा ग्रामीण भागामधला एक अजूनही सामना बाकी आहे. नवरंग क्रिकेट क्लब विपक्ष धोडपेच्या फायटर या 2 संघामध्ये एक सामना बाकी आहे. त्यामधला विजेता संघ नक्कीच पोहोचेल सेमीफायनलमध्ये. आणि बी पॅनल पण पाहतो. यामधून एक संघ नक्कीच क्वालिफाय केला जाईल या पॅनलमधला टॉप 4मध्ये. 25,000 रुपये बक्षीस क्रमांक या स्पर्धेत राहिलं आहे. यावेळेस टॅप केला गेला. डॉट बॉल नक्कीच. बघा रोहित सिंगचा स्वागत छवारी करतोय एंट्री गेटवर. आणि डॉट बॉल नक्कीच आलाय. रोनित पुढे चेंडू घेऊन प्रतिनिधा. यावेळेस फटका सुरेख आहे. ध्रुव तिकडे होता, पाहू शकाल. थोडासा फंबल झाला. ध्रुवच्या हातामध्ये चेंडू आला नाही. ध्रुवच फंबल झाला. एक सिंगल धाव चोरटी घेतली गेली. धावफलक 1 पुढे सरसावते. 1 धावाने धावफलक पुढे सरसावते. 7 अंकावर. पहिल्या अनिश आलाय नवीन गोलंदाज. चला स्पीडअप करा, जास्त वेळ दौडू नका. हे पण दक्षता घ्या. पहिला चेंडू वेगवान राहिला. पंचाने व्हाईट बॉल नक्की दर्शवलाय. व्हाईटच्या प्रमाणे धावपळ पुढे सहसावते. धावसंख्या जवळपास 8 अंकावर. 8 धावा धावपळ लगावल्या गेल्या. यावेळेस ऑन साईडला फटका खेळला. द्वितीय चेंडू फील्ड करतो. फेकी झाली आहे. थोडासा लेट राहिला ध्रुव. आणि एक सिंगल धाव नक्कीच आली आहे. रितेश पाटील पाहू शकाल बॉलिंग अँड पंच आहेत. लेग साईडला एक पंच पाहू शकाल अजय पाटील. ऑफ साईडला जर पाहिले तर संदीप कनोजिया. त्यावेळेस फटका सुरेख आहे. चांगला क्षेत्रक्षण राहिला. निर्भय तिकडे पाहायला भेटला. चेंडूला गॅदर करता आणि ध्रुव यांना एक सिंगल धाव चोटी घेतली आहे बॅटर्सने. धावफलक 1 पुढे सरसावते. धावसंख्या जवळपास धावफलकावर 10 डबल डिजिटमध्ये धावफलक जाऊन पोहोचेल 10 अंकावर. चेंडूचा खेळ संपला गेला. आतापर्यंत जर पाहिलं तर 2 चेंडू. पहिला वाईड आहे सर. सर वाईड बॉल भी है सर. ओके रत्नेश भाई आराम से. यावेळी टॅप केला गेला. ध्रुव पोहोचला. चेंडूला फील्ड करतो. फेकी वेगाने झाली परंतु सिंगल धाव. एकेरी धावाने धावफलक पुढे सरसावते. धावसंख्या जवळपास 11 अंकावर. 3 चेंडू 11 धावा.
त्यावेळी टॅप केला गेला. द्वितीय चेंडूला फील्ड करतोय. पाहू शकाल ध्रुव आला आणि फलंदाज रोहितला जावा लागला मैदानाच्या बाहेर. पहिला गडी बाद. धावा फटकावर आहे तब्बल 11 वर 1 गडी बाद. रुस्तिक आलाय नवीन बॅटर. यावेळेस पाहू शकाल काय फटका आहे. सरळ बॅटने सीधी बात नो बकवास. 4 धावा चौकार. चौकारने धावपट पुढे 15 या अंकावर. अनुज अजून मैदानाच्या आतमध्ये आहे. चांगली फटकेबाजी करतोय. अजून एक टॅप केला गेला. आला खेळाडू पुढे निर्भय. चेंडू फील्ड करतोय. डॉट बॉल नक्कीच चालेल. निदाव चेंडू. षटक जर पाहिलं गेलं संपले गेले दोन षटकांची समाप्ती. अखेर धावा दाफळकर आहेत 15 धावा. गडी बाद झाला 1. धन्यवाद डीजे. चला विनंती लगेच सामना सुरू करायचा आहे. चला सामना सुरू करायचा. गोलंदाज धृतेश आलाय. धृतेश लँडूस केला जाईल गोलंदाज मार्कवर. हॅलो हॅलो. यानंतर सामना असणार आहे माऊली इन्व्हिन्सिबल विपक्ष बोईसर नेटवर्क. दोन्ही कॅप्टननी सज्ज राहायचं आहे टॉससाठी. धृतेश आलाय. वैयक्तिक पहिल्या संघाकडून 3रा षटक घेऊन येतोय. यावेळेस पहिला चेंडू पाहू शकाल गडी बाद. बॉक्स आउटच्या रूममध्ये रुस्तिक बाद झाला. अजून एक गडी मैदानाच्या बाहेर गॉन. ठीक आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलाय. द्रश आलाय. द्रश आलाय बॅटिंगसाठी. लेग साईडला फटका तर खेळला. एकेरी धावासाठी. एकेरी धावाने धावफट पुढे 6 होती धावसंख्या. जाऊन पोहोचेल धावफटकावर 16 धावा धावफटकावर आहे. पहिल्या चेंडूवर गडी बाजला. दुसऱ्या चेंडूवर सिंगल नक्कीच आलाय. अनुज अजून मैदानाच्या आतमध्ये आहे. आगमन या संघाकडून खेळण्यासाठी. चांगली बॅटिंग तो करते. चौकार त्यांनी ठोकले आतापर्यंत. चांगला फटका आहे. ध्रुवला पेटकून चेंडू कोण 4 धावांसाठी चौकार. चांगले फटकेबाजी. धावसंख्या जाऊन पोहोचेल धावफटकावर 20 या अंकावर 20. धावा धावफटका नक्कीच लगावल्या गेल्या. जर पाहिलं गेलं तर बॅटिंगसाठी सज्ज आहे. सलामी बॅटर आहे अनुज आणि चांगली बॅटिंग करतो. तब्बल त्याच्या बॅटमधून 3 चौकार नक्कीच झाले. तब्बल 15वर तो बॅटिंग करतोय. तसं फेरबदल करतोय क्षेत्ररक्षणामध्ये कॅप्टन रोनित. अजून एक फटका सुरेख आहे. चांगला क्षेत्ररक्षण अनिश तिकडे पाहायला भेटला. चेंडू फील्ड करतोय. एकेरी धावाने धावफटक पुढे 6 धावसंख्या 21. 21 धावा. चेंडूचा खेळ संपला. 4 अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी असणार आहे. लास्ट 2 बॉल.
शेवटचे 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. 4 चेंडूचा खेळ संपला गेलाय. टॅप केला गेलाय. पाहू शकाल ध्रुव तिकडे पोहोचलाय. डॉट बॉल नक्कीच आलाय. अजून एक चेंडूचा खेळ बाकी आहे. थोडंसं नाट्यमय दृश्य पण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. उलटाच बॉल फलंदाज बाद. रत्नेश भाई ओव्हर संपली आता. ओके षटक संपला. यस. धन्यवाद संदीप मिश्रा आणि अभिषेक झा. आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर यायचं आहे. आपलं हार्दिक स्वागत असेल. शेवटचं षटक घेऊन आला निर्भय नवीन बॅटर कमलेश आला बॅटिंगसाठी. बघा निर्भय आलाय. ज्याला कोणाचं नाही भय तो आहे निर्भय. संजित आणि अभिषेक आपलं स्वागत असेल. वेलकम. निर्भयचा षटकाचा पहिला चेंडू घेऊन आला निर्भय. हेलिकॉप्टर खेळलाय. खेळाडू आहे. ध्रुव चेंडूला फील्ड करतो. फेकी झाली आहे. फलंदाज कमलेश आउट. कमलेश बॅक थोडं आउट. हर्षल आले निर्बॅटर मैदानाच्या आतमध्ये. धावत अफरकस तेरले ते म्हणजे तब्बल 21 अंकावर टॅप करण्याचा प्रयत्न. डॉट बॉल आलाय. चांगले गोंधे निर्भय. निर्भय नक्कीच चांगला षटक लागतोय. अप्रतिम खेळ रात्री साकारला त्याने. नक्कीच मेगा फायनल चॅम्पियन ठरलाय संघर्ष मुरबे. वेवूर चषकामध्ये YBC वेवूर ट्रॉफी जिंकून आलाय. यावेळेस व्हाईट बॉल पंच दर्शवत आहेत रत्नेश पाटील. धावफलक 1 ने ससा होते 22-22. चांगला फटका आहे. तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण आणि फलंदाज निकुंज. चांगली खेळी सहकारी तो बाद झालाय. 22वा लागणारा यावेळेस पाहू शकाल संघाला 5वा हादरा. जिग्नेश आलाय नवीन बॅटर नॉनस्ट्राईक एंडवर. 3 मध्ये एकही धाव खर्च केला नाही. अजून 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. हा जुनेद आहे. त्याने सांगितलं एक व्हाईट बॉल नक्की टाकलाय. टॅप केला गेलाय. तेजस आहे. काना चेंडूला फील्ड करतोय. एक सिंगल धाव नक्कीच झाली. नक्कीच पाहू शकाल धावफलक 1 ने 6 धावसेका धावपलच्या धावफलकावर 23 धावा. चला बोईस्टर नेटवर्क कॅप्टन आणि इन्व्हिन्सिबल कॅप्टन टॉससाठी यायचं. मावडे इन्व्हिन्सिबल आणि बोईस्टर नेटवर्क टॉससाठी. हा काय फटका आहे. फक्त बघत राहिले तेजस. चेंडू सरळ सीमरच्या पहा. चौकार 4. धन्यवाद. 27 धावा धाव फक्त 27. 27 धावा 5 गडी बाद बॅटिंग करतोय संघ. शेवटचं अजूनही जर पाहिलं गेलं तर 1 चेंडूचा खेळ बाकी आहे. स्ट्राईकवर फलंदाज जर पाहिलं गेलं तर बॅटिंगसाठी सज्ज आहे हर्षल. पाहू शकाल शॉर्ट बॉल होता. पंचांनी नो बॉल घोषित केला. नो +1. आणि जर पाहिलं गेलं तर फिल्डिंग करत संघाने रिव्ह्यू घेतलाय नो बॉलसाठी.
बट इज नक्कीच पाहिलं जाईल फिल्डिंग करणारा संघ रिव्ह्यू घेतला होता आणि पंच नो बॉल घोषित DRS संपलं. अजून एक चेंडू बाकी असेल. धावा फक्त लगावले गेले 29-29. शेवटचा एक चेंडूचा खेळ बाकी आहे. सूरज मुळे खूप चांगली मेहनत करतात या स्पर्धेमध्ये. प्रत्येकाचं लक्ष ठेवणं कशा प्रकारे करावं. सूरज मुळे नक्कीच सूरज मुळेची टुर्नामेंट चांगली फिरते. शेवटचा चेंडू यावेळेस पाहू शकाल इनसाइड नक्कीच लगावली गेली आणि आउट आहे. फलंदाज बाद झाला स्ट्राईक एंडवर आणि 29 धावा फक्त 6 गडी बाद 30 धावांचा पाठलाग करायचा. चला आपण टॉस अडिया इन्व्हिन्सिबल माऊली इन्व्हिन्सिबल शहबाज खान टॉस अडी पाठवा लगेच. चला रोहित सिंग कॅप्टनला पाठवा आणि भोईसर नेटवर्क हाँ भोईसर नेटवर्क कैप्टन मनीष बिन अपने कैप्टन को भेजे टॉस के लिए. आ गए हैं क्या रत्नेश. चला सूरज मुळे टॉस करूँ क्या. देखिए जो भी कैप्टन टॉस जीतेगा अपना फैसला वहीं पर आपको बताना है. ओके अल्ताफ. टॉस कौन जीता फैसला बताइए तुरंत. क्या लिया है. हाँ बैटिंग लिया है. इनविंसिबल टीम की फील्डिंग रहेगी और बल्लेबाजी का फैसला क्या बॉयज. चला बॅटिंग मुरबे संघ. चला बॅटर पाठवा लगेच. मुरबे संघ जास्त वेळ घेऊ नका. यानंतर आपण कमीत कमी आपल्याला 8 ते 9 सामने खेळवायचे आहेत. देखिए अभिषेक झा यांचा पण सन्मान करतो. अभिषेक हे आपला सन्मान केला जाईल. विकास कदम आपण सन्मान करतो आमच्या मुख्य व्यासपीठावर. जर पाहिलं गेलं तर आमचे स्पॉन्सर आहेत सपोर्टर आहेत अभिषेक यांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर केला जातोय विकास कदमीच्या शुभ हस्ते. तीस धावांचा पाठलाग करत 4 षटकांमध्ये स्ट्राईकवर ध्रुव आहे. ध्रुव मेहर नॉन स्ट्राईक एंडला तेजस तरे म्हणजेच कान्हा आणि छोटू अशी 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये. संजित मिश्रा यांचं पण स्वागत करतो. संजित मिश्रा या. सूरज मुळे यांच्या शुभाचे स्वागत करत आहेत संजित यांचा. काय चेंडू आहे काय चेंडू बोर्डवरती आणि फलंदाज बाद कॉट बिहाइंड. नक्कीच पाहू शकाल बॅटर ध्रुव बॅक टू आउट गॉन फर्स्ट विकेट मैदानाच्या बाहेर. धन्यवाद. चला चला ऑनफिल्ड डिसिजन आहे तो मान्य करावा लागेल. ध्रुव पंचाने बोट वरती केलाय आणि पहिल्या चेंडूवर गडी बाद झाला. नवीन बॅटर मैदानाच्या आत मैदान गरजेचं आहे. चला यावेळेस नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाठवायचा आहे. तेजस नॉन स्ट्राईक एंडवर आहे आणि ध्रुव पहिल्या चेंडूवर बाद झाला. नवीन बॅटर मैदानाच्या निर्भय बॅटिंगसाठी आलाय. निर्भय मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी पोहोचेल.
पहिला चेंडूवर गडी बाद झाला. बघा अनुज अप्रतिम गोलंदाज राहिला. जेव्हा जेव्हा या मैदानामध्ये आगमन हा संघ खेळला तेव्हा तेव्हा यांनी आपली कारकिर्दी परिपूर्ण करून दाखवली आहे. लेग ब्रेक चेंडू पाहू शकाल पायावर ठेवण्यात आला होता. खेळाडू पोहोचतो तिकडे चेंडू फील्ड करतोय. एकदम नक्कीच परिपूर्ण केली. एकेरी धावाने धावफलक पुढे सरसावते. धावसंख्या धावपल धावफलकावर 1. 2 चेंडू 1 धावा. 2 चेंडू 1 धावा नक्कीच धावफलकावर पाहू शकाल लगावल्या गेल्यात. त्यावेळेस इनसाइड एज चेंडू फिरतोय. डायरेक्ट हिट करत बॅकअपसाठी खेळाडू पोहोचला. चांगला बॅकअप. परत 1च धाव. एकेरी धावाने समाधान नक्कीच मानावं लागेल. धावफलक 1 प्लस सरसावते. धावसंख्या धावपल धावफलकावर 2. 3 चेंडू 2 धावा धावफलकावर. तीन चेंडू 2 धावा. हलक्या बॅटने नक्कीच खेळला गेला पाहू शकाल. खेळाडू तिकडे पोहोचले. रुस्तिक परत 1च धाव घेतली जाईल. धावफलक 1 प्लस सरसावते. धावसंख्या 4 या अंकावर. चेंडू तर खेळ संपला गेले. 4 धावा आहेत त्या मात्र 4 चेंडू 3च धावा आहेत. 1 गडी बाद झालाय. फुलटॉस बॉल अजून 1 गडी बाद. तेजस तरे बॅक टू डगआउट. दोन्ही सलामी बॅटरला माघारी पाठवलाय. अनुज काय गोलंदाजी करतोय. धनवाडीचे दोन्ही सलामी बॅटर बॅक तोडागाव. 3 ओव्हर लागणारे 2 हादरे. संघर्ष मुरबे या संघाला. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये हार्दिक मेहर बॅटिंगसाठी आलाय 4थ्या क्रमांकावर. 27 बनवायचे. 19 खेळ बाकी असेल. यावेळेस नेक्स्ट टाइमला मिस करते. पंचाने व्हाईट बॉल घोषित केलाय. धावफलक 1 पुढे सरसावते. 4 या अंकावर. यावेळेस 1च सिंगल धावेल. धावफलक 1 पुढे सरसावते. 5 या अंकावर. पहिला षटक संपलाय. एका षटकाची समाप्ती अखेरीस 5 धावा धावफलकावर. 2 गडी बाद. धनवाडी जमा सर नक्कीच पाहू शकाल. 1 षटकाच्या समाप्ती अखेरीस धावा धावफलकावर आहेत 5. बघ येणारी 18 चेंडू मध्ये 25 धावांची गरज आहे. गोलंदाज रोहित आलाय. रोहित 9 डॉट्स केला जातो गोलंदाज माखवर. वाटा बॉल. टप्पा पडल्यानंतर चेंडू बाहेर निघालाय. चेंडूचा कट खूप चांगला राहिलाय. डावखला गोलंदाज रोहितच्या माध्यमातून. बघा बॅटिंग करत असताना की लवकर बाद झाला रोहित, परंतु गोलंदाजीमध्ये चांगली सुरुवात केली आहे. सुरेख चेंडू टाकला गेला. डॉट बॉल नक्कीच आलाय. टॅपचा फटका. पंच नो बॉल घोषित केलाय. नो +1. नक्कीच पाहू शकाल. धावा धावफलकावर 1+1. 2 धावा नक्कीच येतील. चांगला क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. केलं गेलं. 2 धावा नक्कीच आल्या. धावफलक 2 पुढे सरसावते. धावसंख्या धावफलकावर 7 धावा. यावेळेस खेळाडू आहे. चेंडूवर पोहोचलाय. 1 सिंगल धाव नक्कीच घेतली. 8 वर जाऊन पोहोचेल. धावफलक चेंडूचा खेळ संपला गेला. तब्बल जर पाहिलं गेलं तर चेंडू टाकून झाले आतापर्यंत 2 चेंडूचा खेळ संपला गेला. यावेळेस फक्त दिशा दिली आहे. बघा हार्दिक एक सेन्सिबल क्रिकेटर आहे आणि हळूवार ते सुरुवात करते. एक चांगली इनिंग त्याला साकारावी लागेल. धावांचा पाठलाग करतो संघ.
पहिल्या षटकामध्ये 2 गडी बाद झाले. ध्रुव आणि तेजस, परंतु निर्भय आणि हार्दिक यांच्यावर नजर असतील. चांगले इनिंग साकारावे लागेल. व्हॉट अ बॉल ब्युटी. काय चेंडू राहिलेत, काय चेंडू राहिलेत. लहान लहान खेळाडू परंतु दर्शनीय खेळ आगवण संघाकडून पाहिलं आपण आतापर्यंत. अप्रतिम गोलंदाजी केली जाते. पॅडल सेव्ह करायचा प्रयत्न, फलंदाज होतोय बाद. गॉन. प्रियल आलाय नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी. ऑफ साइड फटका खेळायचा प्रयत्न राहिला. खेळाडू चेंडू फील करतो. एक सिंगल धाव विकेट धावाने धावपळ पुढे सहसा होती. धावसंख्या 2 षटकांची समाप्ती अखेरीस 10 धावा. आता 12 मध्ये बनवायचे 20. 12 चेंडू 20 धावांची गरज. 12 बॉल 20. हर्षल आलाय नवीन गोलंदाज. 12 चेंडू आणि 20 धावांची गरज आहे. हर्षल गोळी मागवा सज्ज होतोय. फुलटॉस बॉल पाहू शकाल. वेगवान राहिला. सिंगल धाव नक्कीच चालली. वेगवान चेंडू टाकण्याचा प्रयत्न राहिला. थोडसा वेग राहिला पण एकरी धाव आता बनवायचे. 19 चेंडू असतील. 11 चेंडू 19 धावांची गरज आहे. यावेळेस खराब चेंडू. नक्कीच पंचाने व्हाईट बॉल घोषित केलाय. धावपळा इकडे पुढे सहसा होती. धावसंख्या जाऊन बसेल 12 अंकावर. आता बनवायचे 18. यावेळेस पाहिलं गेलं तर एक सिंगल धावेल. डीजे मास्टरनी सांगितलं अब्बी ठीक करके देतो. कुठला बॅटर असेल तो ठीक करून देईल. हा सामना धावा म्हणून देईल. हा क्लीन बोल्ड. हर्षल फुलटॉस बॉल होता परंतु जे लॉफ्ट टर्मला जाऊन थेट समावेश झाला. यष्ट्या उद्ध्वस्त झाल्या. अजून एक गडी बाद. धन्यवाद डीजे. बघा धावा धावफळकावर आहे तब्बल 13. आता बनवायचे 17 चेंडू असते. इनिंग्स मध्ये जर पाहिले गेलं ना तर 9 चेंडू आणि 17 धावांची गरज आहे. अंशू आला नवीन बॅटर. यावेळेस काय चेंडू आहे, काय चेंडू पाहायला भेटला. अजून एक डॉट बॉल. आठ चेंडू 17 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. फुलटॉस बॉल फटका सुरेख. चांगला क्षेत्ररक्षण पाहू शकाल रोहितच्या माध्यमातून. चांगला क्षेत्ररक्षण करतो रोहित. एकेरी धावाने धावफलक पुढे सहसा होते. धावसंख्या धावपत्र 14. आता बनवायचे 16 चेंडू 7.
7 चेंडू आणि 16 धावांची गरज आहे. शेवटचा चेंडू आणि बाकी आहे 7 चेंडू 16 धावांची गरज आहे. यावेळी टॅप केलाय, चौकार आलाय, चौकार आला. आता येणारे 6 चेंडू 12 धावांची गरज. 6 चेंडू 12. जिग्नेश माछी गोलंदाजी मार्कवर आलाय. हर्षल थोडासा नाराज राहिला. अनुजने प्रयत्न केले नाहीये. चेंडू चौकार निघून गेला. वरती येणारे 6 चेंडू बनवायचे तब्बल 12. बघा जर पाहिलं गेलं तर 6 गडी बाद झालेत आगमन संघाचे आणि 4 गडी बाद झालेत मुरबे संघाचे. 11 जरी काढल्या 6 मध्ये तरी सामना विजय होऊ शकतो मुरबे संघ. चांगला फटका अंशू आलाय. अंशूने फक्त अंशी केली आहे बॅटने. चेंडूला चेंडू सरळ सीमारेच्या बाद चौकार. 4. धन्यवाद डीजे. चला आगमन संघ जास्त वेळ घेऊ नका. अजूनही सामने खूप खेळवायचे आपल्याला. जास्त वेळ तुम्ही घेतायत. जास्त वेळ दौडू नका. चला प्लीज. यावेळी झालं का बॅटने फक्त पुश केला. खेळाडू पोहोचतो चेंडूला फील करते. एकच सिंगल धाव आता बनवायचे 4 मध्ये 7. 4 चेंडू 7 धावांची गरज आहे. आज सामना जिंकण्यासाठी 4 चेंडू 7 धावा. यानंतर बोईसर नेटवर्क या संघाची बॅटिंग असणार आहे. इन्व्हिन्सिबल संघ आपण फिल्डिंगसाठी तयार राहायचं आहे. तीन चेंडू 5 धावांची गरज. फुलटॉस बॉल फटकासूर. एक चांगला क्षेत्ररक्षण. कट करायचा प्रयत्न राहिला होता. एक सिंगल धाव आली आहे. आता येणारे चेंडू असतील इनिंग्स मध्ये 2 चेंडू मध्ये बनवायचे आहेत 4. 2 चेंडू 4 धावांची गरज. दोन चेंडू 4 धावांची गरज. सही यानंतर पंच समीर खान अजय दीक्षित सज्ज राहायचंय पुढे सामन्यासाठी. चला अगवन संघ रतेश जास्त स्पीड का सांगा जरा. चला जास्त वेळ तुम्ही घेता. अगवन संघ शेवटचा गोल यानंतर मीटिंग केली तर पॅनलेस केला जाईल. दोन चेंडू मध्ये 4 धावांची गरज आहे. फुलटॉस बॉल चौकार. सामना विजय झालाय. हार्दिकच्या बॅटमधून चौकार. 4. यानंतर इन्व्हिन्सिबल पेक्षा बोस्टन नेटवर्क हा सामना असणार आहे. काँग्रेशन संघर्ष मुरबे
यानंतर प्रमोद बस्ते यांचा आवाज ऐकूया मायक्रोफोनवर. प्रमोद बस्ते या मायक्रोफोनवर. धन्यवाद. चला आगमन संघ सन्मान चिन्ह घेण्यासाठी या. आगमन संघ. चला आगमन संघ लगेच सन्मान चिन्ह घेण्यासाठी यायचं आहे.